याचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध दशक 11वा भीमदशक. समास दुसरा. चत्वार देव निरूपण नाम. श्रीराम समर्थ. एक चंचळ एक निश्चळ. चंचळे गुंतळे सकळ. निश्चळ ते निश्चळ जैसे तैसे. जय सद्गुरू. समर्थांनी दशक 11वा भीमदशक आणि त्यामधला समास दुसरा चत्वार देव निरूपण नाम. समर्थ सांगतात, पहिली ओळीमध्ये सांगितलेलं आहे हे जग आहे. हे जग दोन गोष्टीपासून बनलेलं आहे. एक म्हणजे चंचल आणि दुसरा निश्चळ. पण समर्थ सांगतात या चंचल याच्यामध्ये दोन या गोष्टीमध्ये 100% 99% लोक चंचलामध्ये अडकलेली आहेत आणि 1% लोक निश्चळमध्ये आहेत. आणि ते निश्चळ आहेत ते सदा सर्व काळ जसे तसेच आहेत. पाहे निश्चळाचा विवेक ऐसा लक्षामध्ये एक. निश्चळ ऐसा निश्चयात्मक. निश्चळाची तो म्हणजे निश्चळासंबंधी विचार करणारा लक्षावधी माणसात एखादाच असतो. तो लाखात एकच सापडेल. 1% पण मी जास्त बोललो. 0.01% निश्चळ भेटेल. म्हणजे जो निश्चळासंबंधी जो विचार करतो तसा वागतो तसा तो लाखामध्ये एक मनुष्य सापडेल. आणि जो निश्चळासंबंधी निश्चयात्मक विचार करतोय तो स्वतः निश्चळाप्रमाणे तो निश्चळच राहील. तो कोणत्याही गोष्टीत चंचलपणा होणार त्याचा नाही. कुठेही वाहून जाणार नाही. या निश्चळाच्या गोष्टी सांगती पुन्हा चंचलाकडे धावती. चंचल चक्री निघून जाती ऐसी थोडे. म्हणजे समर्थ सांगतात या निश्चयाच्या गोष्टी सांगती. काही लोक अशी पण आहेत. समर्थ सांगतात काही लोक अशी आहेत त्या गोष्टी निश्चयाच्या करतात. सांगणारे भरपूर असतात. गोष्टी निश्चयाच्या पण करतात पण पुन्हा वरी अंतर वैभवाचे. म्हणजे वरी तुम्ही जे निश्चळ बोलणार ते करणार त्याच्या पुढे जरा तुम्ही 10 पावलं गेलात किंवा तुम्ही चालत गेलात पुढे परत तुम्ही त्या निश्चळाचा मार्ग सोडून तुम्ही चंचलाकडे धावत असता. चंचलाचा विचार करत असता. आणि या चंचलाच्या चक्रातून सहजपणे सुटणारे फार थोडेच असतात. समर्थ सांगतात आपल्याला चंचलाकडून निश्चयाकडे जायचं आहे. त्यासाठी आपल्याला समर्थांनी उपासना दिलेली आहे. 7 प्रकारची उपासना दिलेली आहे आणि ते आपल्याला जमत पण नाही आहे. आपण स्मरणिका करताना पण ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः हे बोलताना सुद्धा आपल्याला आपल्या मनात विचार येत असतात. पोरांना शाळेचा विचार, अभ्यासाचा विचार. जे अजून मोठी लोक आहेत त्यांना बिझनेसचा, त्याचा नोकरीचा विषय. जे गृहिणी आहेत त्यांना स्वयंपाकाचा, आज काय स्वयंपाक करू, आज काय करू. सगळ्या या चंचलामध्ये अडकलेले आहेत आणि व्यवस्थित उपासना होतच नाही आहे. मन निश्चलाकडे येईलच कसं. म्हणून समर्थ सांगतात आपल्याला निश्चलाकडे यायचं आहे आणि त्याचा एकच मार्ग उपासना, भक्ती, श्रवण आणि निजध्यास. चंचळी चंचल जन्मले. चंचळची मध्ये वाढले. अवघे चंचळची बिंबिले जन्मवरी. म्हणजे काय होतं. चंचळी चंचल जन्मले. जसा जसा स्वभाव तसा त्याला मिळणार. म्हणजे
आता तुम्ही एका सपोज तुम्ही त्या ग्रुपमध्ये आहेत आणि तो ग्रुप चंचळाचा आहे, त्यांचे सर्व विचार चंचळाचे असणार आणि तुम्ही सुद्धा त्यामध्ये भरकटलेले असतात आणि ते सर्व चंचळच होऊन जातं आणि हे चंचळाचळ वाढत जाते आणि आपण त्या प्रवाहात वाहत जातो. त्यामुळे जन्मभर मनावर चंचळाचा ठसा उमटतो. पृथ्वी अवघी चंचळाकडे, कारण तिकडे चंचळ घडे, चंचळ सांडून निश्चळ पवाडे, ऐसा कैसा. पृथ्वी सुद्धा चंचल आहे. समज सांगतात पंच महाभूते हे सुद्धा चंचल आहेत. मनुष्य तर आपण बाजूलाच. सारी सृष्टी चंचल आहे समोर सांगतात, पण आपल्याला सुटायचं यामधून. सृष्टीमध्ये पहिली पृथ्वी ही पहिली चंचल आहे आणि सर्व क्रिया चंचळातच घडत असतात. म्हणून चंचल सोडून निश्चळाचा विवेक करण्याला तो विरळच असतो. चंचळ काही निश्चळेना, निश्चळ कदापि चळेना, नित्यानित्य विवेक जन ओमजे काही. म्हणजे जे चंचळ आहे ते कधी निश्चळ होऊ शकत नाही आणि जे निश्चळ आहे ते कदापि चळत नाही, ते चंचळामध्ये येतच नाही. आणि नित्यानित्य विवेक करून लोकांना चंचळ काय आणि निश्चळ काय याचं थोडंफार ज्ञान समजतं. काही उमजले तरी नुमुजे, काही समजले तरी न समजे, काही बुजे तरी निर्बुजे, किंचित मात्र. समोर सांगतात थोडेफार तरी कळले तरी न कळल्यासारखं होते, थोडंफार काहीतरी समजलं तरी न समजल्यासारखं होतं, पण काही प्रचिती आल्यासारखी वाटते पण ती किंचित मात्र कळते. प्रचिती काय आहे ती आपण पुढचा विचारच करत नाही आहे. थोडाफार समजतं आणि आपण न समजल्यासारखं आपण सोडून देतो. संदेह अनुमान आणि भ्रम, अवघा चंचळामध्ये श्रम, निश्चळी कदा नाही वर्म, समजले पाहिजे. म्हणजे माणसाच्या मनात जे संदेह अनुमान आणि भ्रम हे उत्पन्न होत आहेत हे सर्व चंचळामुळेच हे सर्व त्याचे भ्रम आहेत आणि या गोष्टी निश्चळामध्ये कधीच असू शकत नाही असं समर्थ सांगतात आणि आपल्याला हे समजले पाहिजे. चंचळ करी ती तुके माया, मायक झाले विलया, लहान थोर मनावया, कार्य नाही. चंचळकारी तितकी माया, जेवढे काही चंचळकार आहे, जी सृष्टी आहे ही सर्व माईक आहे. माईक म्हणजे नाश पावणारी आहे. आणि माया निर्मित वस्तूमध्ये लहान थोर छोटा मोठा असा भेदभाव करणे बरोबर नाही, कारण ते सर्व नाशिवंत आहे. सगट माया विस्तारली, अष्टदा प्रकृती फापावली, चित्रविचित्र विकारली, नाना स्वरूपे. म्हणजे सरसकट सर्वच माया जेव्हा विस्तारली तर अष्टदा प्रकृतीच्या रूपाने तीच फोपावते आणि तिच्या योग्यच हे सर्व चित्रे विचित्र नाना रूप उत्पन्न होतात. विकारवंत विकारले, सूक्ष्म जडत्वा आले, अमर्याद दिसो लागले, काहीचा बाई. म्हणजे विकारवंत विकारले म्हणजे अष्टदा प्रकृती विकारवंत असल्याने तिच्या आतमध्ये जे सूक्ष्म अव्यक्त आहेत ती सृष्टी दृश्य झाली आणि अमर्यादाच्या काही बाबती स्थूल रूपाने प्रगट होतात. मग नाना शरीरे निर्माण झाली, नाना नामाभिधाने ठेविली, भाषा परत्वे कळो आली, काही. म्हणजे समोर सांगतात
मग नाना शरीरे निर्माण झाली आणि त्यांना जी नावं ठेवली गेलेली आहेत ती भाषेच्या योगाने त्यातील काही काही कळून येऊ लागली. मग नाना रीती नाना दंडक आचार एकाऊनी एक वर्तो लागले सकळ लोक लोकाचारे. मग नंतर नावानंतर नाना रीती आल्या, नाना दंडक निर्माण झाले, निरनिराळ्या प्रकारचे लोकांचे रूढ झाले, ते एकापेक्षा एक भिन्न होत गेले आणि लोकाचाराप्रमाणे सर्व लोक वागू लागले. समर्थांनी सांगितलंय जसं जसं जन्म होतो तसं तसं आपलं नाव होतं, बारसं होतं. जन्मल्यावर 12 दिवसांनी तेव्हा आपलं एक नाव पडतं. ते नाव भाषामुळे असतं, ते भाषा आहे, शब्द आहे, त्याच्यामुळे आपलं नाव पडतं. नंतर मग नाना रीती होतात, बारसा होतात, मुंजी होतात, वाढदिवस साजरा होतात. नंतर नाना रीती नाना दंडक निर्माण होतात आणि मग ते भिन्न भिन्न झाल्यावर ते रूढ झालेले असतात आणि भिन्न होते आणि ते लोकांच्या व्यवसायात वागू लागतात. अष्टदा प्रकृतीची शरीरे निर्माण झाली लहान थोरे पुढे या पुल्याला प्रकारे वर्तू लागती. म्हणजे या असे अष्टदा प्रकृतीची योगे अनेक लहान थोर शरीरे निर्माण झालेली आहेत आणि ती लोके आपापल्या स्वभावानुसार वागू लागतात. नाना मते निर्माण झाली, नाना पाषांडे वाढली, नाना प्रकारची उठली नाना बंडे. म्हणजे अनेक मतांतरे निर्माण होतात, अनेक पाखंड वाढू लागतात आणि मग नंतर नाना मतप्रवाह निर्माण होतात. जैसा प्रवाह पडिला तैसाच लोक चालिला, कोण वारीला कोणाला एक नाही. म्हणजे जसा मनुष्याचा प्रवास आहे, जसा त्याच्यावर प्रभाव पडेल तसा तो वागत असतो. रूढीचा प्रवाह जसा निर्माण झाला त्याला अनुसरून लोक वागू लागले. तसंच एक माणूस वाईट संगतीला गेला आणि त्याचा प्रभाव त्याला पडत राहिला, त्याला कोण जाब विचारणार? कोणीच त्याला वाचू शकत नाही आणि अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, होते. कोण समजावणार? कोणच समजावणार नाही. म्हणून समजून दिलंय, कोण वारीला कोणाला एक नाही. पृथ्वीचा झाला गळांठा एकाहूनी एक मोठा, कोण खरा कोण खोटा कोण जाणे. जे सर्व पृथ्वीवर एकच गोंधळ आहे, एकच गोंधळ माजलेला आहे आणि जो तो आहे तो दुसऱ्यांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ मानतोय. मीच श्रेष्ठ आहे, मीच मोठा आहे, मीच श्रीमंत आहे, मीच खरा आहे. आणि असं याच्यामध्ये सृष्टीमध्ये कोण खरा कोण खोटा हे सर्व कळेनासं झालेलं आहे. आचार बोकाचे तो पडिला, कित्येक पोटासाठी बुडाला, अवघावर पंगची झाला साभिमाने. म्हणजे नाना प्रकारचा आचार रूढ झाला आणि पोटासाठी उत्तम आचार बुडाला, तर अभिमानामुळे आचाराचा देखावा दांभिक लोक करू लागतात. देव झाले उदंड, देवांचे मांडले भंड, भूता देवतांचे थोटांद एकची झाले. म्हणजे देव उदंड झाले, सर्वत्र देव देवतांचे बंड माजले, भूते आणि देवते यांचे थोटांड सर्व माजून कोणाला काही कळेनासे सिद्ध झाले. मुख्य देव तो कळेना, काशाचं काहीच मिळेना, एकांचे एक वळेना अनावर. समर्थ सांगतात, खरा देव कोणता हे कोणालाच कळत नाहीये, कोणी जाणतच नाहीये. एकाची मते दुसऱ्याची मताशी मिळत सुद्धा नाहीये आणि सर्वच मतभेद अनावर झाले आणि कुणीच कोणाचे ऐकत नाही अशी अवस्था ओढवलेली आहे. ऐसा नासला विचार,
कोण पाहतो सारा सार, कैचा लहान कैचा थोर, कळेची ना. म्हणजे अशा प्रकारे सगळा समाज विवेकहीन बनलेला आहे. सारासार विचार करणारा कोणी राहिलेलाच नाही आहे. त्यामुळे कोण लहान, कोण थोर, कोण मोठा हे कळेनासं झालेलं आहे. शास्त्रांचा बाजार भरला, देवांचा गलबला झाला, लोक कामनेच्या व्रताला झोंबून पडती. नाना विद्यांचा, शास्त्रांचा बाजार भरलेला आहे. आजकाल या पृथ्वीवर आपापले देव धरून उभे आहेत. माझा हा देव, माझा हा देव, माझा तो देव, हे सर्व करून नाना विद्या आणि शास्त्रांचा बाजार भरलेला आहे. देवांची गर्दी झालेली आहे आणि लोक सकाम व्रतवैकल्य करण्यासाठी जीवाचा आटापिटा करत आहेत. हे केल्याने मला हे भेटेल, हे 5 गुरुवार पुजल्याने मला हे भेटतील, सुख समृद्धी भेटेल, पैसा अडका भेटेल. काहीतरी मागण्याच्या उद्देशाने लोक देवाला नमस्कार करतात. ऐसे अवघे नासले, सत्यासत्य हरपले, अवघे अनायक झाले चौकडे. म्हणजे अशा प्रकारचे सर्वत्र नाचलेलं आहे, सर्वच नाचलेलं आहे. सत्यासत्य काही कळत नाही आहे. जिकडे तिकडे योग्य कोण अयोग्य कोण ते समजतच नाही आहे आणि सगळे अराजक माजलेले आहेत. मतांचा गलबला, कोणी पुसेना कोणाला, जो जो मती सापडला त्यास तोची थोर. समोर सांगतात मतांचा गलबला. एवढ्या सर्वांची मतं एकत्र येतात, प्रत्येकाचं डिफरंट मत, वेगवेगळं मत. तर या एवढ्या मतांचा गलबला माजून कोणाला विचारत नाही असं झालेलं आहे. आणि जो मतांचा प्रवास पडतो त्याला तेच मत श्रेष्ठ वाटू लागते, तेच मत खरं वाटू लागतं. असत्याचं अभिमान, तेने पाविजे पतन, म्हणून या ज्ञाते जन सत्य शोधिती. असत्याचा अभिमान, तेने पाविजे पतन. म्हणजे असत्याचा अभिमान धरला की अधपात ठरलेलं आहे, आघात ठरलेला आहे. म्हणून ज्ञाती लोक जी आहेत ती लोक सत्याचा शोध घेत राहतात, सत्याचा शोध घेतात. लोक वर्तिती सकळ, ते ज्ञातांचं करतळा मळ, आत्ता ऐका केवळ विवेकी हो. जे लोक ज्याप्रमाणे वागत असतात ते तसं का वागतात हे ज्ञाता पुरुषांना तळहातावरील फोडाप्रमाणे स्पष्ट कळून येते. आत्ता तरी विवेक पुरुषांनी हे समजलं पाहिजे, श्रवण करायचं आहे. कोण्या लोक कोण्या पण ते जाती, अवघ्या कोणा देवांची भजती, ऐसी हे रोकडी प्रचिती सावध ऐका. म्हणजे लोक कोणत्या मार्गाचे आचरण करतायत, कुठल्या देवाला बसतायत, कुठल्या देवाची प्रार्थना करतायत, त्यासंबंधीचा रोकडा अनुभव आता समर्थांनी सांगितलेला आहे. तो आपल्याला आता ऐकायचं आहे, श्रवण करायचं आहे. मूर्तिका धातू पाषाण दिक, ऐसिया प्रतिमा अनेक, बहुतेक लोकांचा दंडक प्रतिमा देवी. आता समर्थ सांगतायत पृथ्वीवरती भरपूर लोक आहेत आणि प्रत्येक आपापल्या देवाला मानतायत. आता ती कोणती देव कशा प्रकारे मानतायत ते आता आपल्याला ऐकायचं आहे. मूर्तिका धातू पाषाणदिक म्हणजे मूर्ती, नाना प्रकारच्या मूर्ती, धातूच्या मूर्ती, दगडाच्या मूर्ती, अशा अनेक प्रकारच्या मूर्ती आहेत. आणि बहुतेक लोक रूढ मार्गाने अशा प्रतिमारूपी देवांना बसतात. नाना देवांचे अवतार,
चरित्री ऐकती एक नर, जप ध्यान निरंतर, करती पूजा. म्हणजे काही लोक देवांचे जे नाना अवतार झालेले आहेत, ज्यांनी पृथ्वीवरती जन्म घेतलेले आहेत, त्या अवतारांची चरित्र आदराने ऐकतात, श्रवण करतात, त्यांची पूजापाठ करून निरंतर त्यांचा जप ध्यान करत असतात. आपल्याला तेच माहिती आहे, आपण करत असतो. खरं म्हणजे सत्ययुगात, त्रेतयुग, द्वापारयुग, कलियुग, जिथपर्यंत आपण आता नाना देवतांचे आपण ऐकलेले आहेत, ज्या देवांनी पृथ्वीवर जन्म घेतलेला आहेत, त्यांचेच आपण पूजापाठ श्रवण आपण करत आलेलो. एक सकाळांचा अंतरात्मा, विश्वी वर्ते जो विश्वात्मा, दृष्टा साक्षी ज्ञानात्मा, मानिती एक. काही लोक असे जगात आहेत, सर्व जीवांचा तो अंतरात्मा आहे, आणि या जगात जो विश्वात्मा, दृष्टा साक्षी ज्ञानात्मा म्हणून ओळखला आहे, ते एकाला मानतात आणि ते बसतात. त्याला देव म्हटलेलं आहे. एक ते निर्मळ निश्चळ, कदापि नवती चंचळ, अनन्य भाव केवळ, वस्तूच ते. तर काही लोक निर्मळ आहेत, निश्चळ आहेत, अशा परब्रह्म वस्तूलाच अनन्य भावाने ते बसतात, आणि त्यांची ही अचळ परब्रह्माच्या ठिकाणी असलेली निष्ठा अचळ आहे. त्यामुळे ते केवळ वस्तुरूपच होऊन राहतात. एक नाना प्रतिमा, दुसरा अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथा तो निर्विकारी. इथे सांगितलेलं आहे समर्थांनी. इथे अनेक प्रतिमा आहेत, नाना प्रतिमा आहेत. तर हा प्रतिमाचा एक प्रकार, दुसरा प्रकार म्हणजे अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, अंतरीचा अंतरात्मा, आणि चौथा तो निर्विकार परब्रह्म, ज्याला आकार नाहीये असा परब्रह्म. ऐसे हे चत्वार देव, सृष्टीमधील स्वभाव, या वेगळा अंतर्भाव, कोटेची नाही. लोक या चत्वार देवाला म्हणतात, जो प्रतिमा, अवतार महिमा, अंतरात्मा आणि जो निर्विकार आहे. हे चार देव आहेत, चत्वार देव. हे प्रकारचे देव सांगितलेले आहेत, आणि या प्रकाराखेरीज इतर कुठलेही प्रकार सृष्टीत आढळून येत नाही. अवघे एकची मानती, ते साक्ष देव जाणती, परंतु अष्टदा प्रकृती ओळखिली पाहिजे. अवघे एकची मानती, ते साक्ष देव जाणती, म्हणजे कुणी एकच प्रकार साक्षी देवाचं जाणतात, पण हे सर्व अष्टदा प्रकृतीच आहेत, हे सर्व जाणून घेतले पाहिजे. अष्टदा प्रकृती कोणती? 5 पंचभूते आणि 3 गुण, पृथ्वी, तेज, आप, वायू, आकाश, आणि 3 सत्व, रजतम, हे अष्टदा प्रकृती, आणि त्यामध्येच हे सर्व सृष्टी चाललेली आहे. जो निर्मळ असं ध्याईल, तो निर्मळची होईल, जो जयास भजेल, तो तद्रूप जाणावा. समर्थाने सांगितलं आहे, जो निर्मळ असं घ्याईल, म्हणजे जो जसं जसं कर्म करेल त्याची त्याला प्राप्ती होईल. जो लोक चांगल्या माणसांच्या ग्रुपमध्ये राहील तर त्याला चांगल्या गोष्टी समजतील, जसं तो वागेल. जर तो चंचल लोकांच्या मनात गेला, चंचल लोकांच्या ग्रुपमध्ये गेला, तर तो चंचलच होईल, निश्चळ होणारच नाही. म्हणून समर्थाने सांगितलं आहे, जो निर्मळ असं ध्याईल, म्हणजे जो निर्मळ आहे, निश्चळ आहे, असं देवाचं जो ध्यान करील, तो आपोआप स्वतः निर्मळच होईल, यात शंका नाही. आणि जो जो त्याचे भजन करतो तो त्याच्याशी तद्रूप होतो, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. शिर निर निवडते, ते राजहंस बोली जेते, सारा सार जाणती, ते महानुभव. म्हणजे क्षीर नीर एकत्र केले की त्यातून पाणी सोडून दूध जे ग्रहण करतात ते राजहंस असतात. राजहंस बघा, दूध आणि पाणी वेगवेगळं करून फक्त ते दूध टिपतात, पाणी फेकून देतात. तसं
या सृष्टीमध्ये सारासार निवडून सार आणि आसार दोन्ही सांगितलेले आहेत, पण आपल्याला फक्त सारच उचलायचे आहेत, आसार ते सोडूनच द्यावे. आणि जे सार ग्रहण करतात, सार निवडतात, तेच आत्मसाक्षात्कारी पुरुष आहेत, तेच निश्चळ आहेत. अरे जो चंचळ असं द्याईल तो सहजची चळेल, जो निश्चळाचं बजेल तो निश्चळसी. समोर सांगतात, अरे जो चंचळाचे ध्यान करेल तो चंचळच बनेल, आणि जो निश्चळच भजेल तो निश्चळच होईल. प्रकृतीसारखे चालावे, परी अंतरी शाश्वत ओळखावे, सत्य शोधून सत्य होऊन वर्तावे, लोकांचे. समर्थ सांगतात, सर्वसामान्य प्रपंचिकासारखे वर्तन असावे, पण अंतरात शाश्वत आत्मवस्तूचे अनुसंधान असावे, आणि सत्य स्वतः सत्य वस्तू होऊन लोकांमध्ये मात्र लोकांसारखंच वागावे. मोठेपणा कधीच करायचं नाहीये. प्रकृतीसारखी चालावे, लोकांमध्ये लोकांसारखं चालावं, पण आपल्याला सार काय आसार काय या गोष्टी आपल्याला ओळखता आल्या पाहिजे, आणि आपल्याला सारच टिपता आलं पाहिजे. आणि जो सहजची चळेल, या गोष्टी जो सहज त्याला समजेल तो निश्चळ बनेल, आणि तो निश्चळ होत राहील. म्हणून समर्थाने सांगितलेलं आहे, प्रकृतीसारखे चालावे, परी अंतरी शाश्वत ओळखावे, सत्य होऊन वर्तावे, लोका ऐंसे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे चत्वार देव निरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय जय रघुवीर समर्थ.